इरम्या संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. माझे शत्रू माझ्या विरुद्ध कट रचत आहेत, याची प्रभूने मला सूचना दिली. मी तर कत्तलखान्याकडे निमूटपणे नेल्या जाणाऱ्या कोकरासारखा वागत होतो. माझ्या विरुद्ध कटकार स्थाने माझ्या शत्रूंनी रचली आहेत, याची मला कल्पना नव्हती. ते म्हणत असावेत, झाड हिरवेगार आहे, तोच त्याला तोडले पाहिजे. इरमयाचा काटा एकदा काढून टाकला की मग कोणी त्याची आठवणही काढणार नाही. तेव्हा मी विनवणी केली, हे सेनाधीश प्रभो, तूच खरा न्याय देतोस, कारण तुला मनातील भावना व विचार कळतात. माझी फिर्याद मी तुझ्या पुढे मांडतो. तू माझ्या शत्रूंचा सूड उगव आणि तो उगवताना मला तो पाहू दे. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. लोक समुदायातील कित्येक जण येशूचे हे शब्द ऐकून म्हणत होते, हा खरोखर तो संदेष्टा आहे. कित्येक म्हणाले, हा ख्रिस्त आहे. पण दुसरे कित्येक म्हणाले, ख्रिस्त गालिलातून येतो काय? दावीदच्या वंशाचा व ज्या बेथलेहेमात दावीद होता त्या गावातून ख्रिस्त येणार असे शास्त्रात सांगितले नाही काय? ह्यावरून त्याच्यामुळे लोकसमुदायात फूट पडली. त्यांच्यातील कित्येक जण त्याला धरावयास पाहत होते, तरी कोणी त्याच्यावर हात टाकला नाही. मग मुख्य याजक व परुषी यांच्याकडे कामदार आले. त्यांना ते म्हणाले, तुम्ही त्याला का आणले नाही? कामदारांनी उत्तर दिले, कोणीही मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलला नाही. त्यावरून परुषी त्यांना म्हणाले, तुम्हीही फसला आहात काय? अधिकाऱ्यांपैकी किंवा परुषांपैकी कोणीतरी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे काय? पण हा जो लोक समुदाय नियमशास्त्र जाणत नाही तो शापित आहे. त्याच्याकडे पूर्वी आलेला निकदेम हा त्यांच्यापैकी एक होता. तो त्यांना म्हणाला, एखाद्या माणसाचे ऐकून घेतल्या वाचून व तो काय करतो याची माहिती करून घेतल्या वाचून आपले नियमशास्त्र त्याचा न्याय करते काय? त्यांनी त्याला उत्तर दिले, तुम्हीही गालिलातले आहात काय? शोध करून पहा की गालिलातून कोणी संदेष्टा उद्भवत नाही. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.